उपनगर अध्यक्ष सीतारामदादा यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा। वसमत येथील समाजसेवेची आवड असणारे उपनगराध्यक्ष सीतारामदादा मॅनेवार यांचा वाढदिवस विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला। जसं की शंकरपट असेल, रक्तदान शिबिर, सामूहिक विवाह सोहळा असेल, असे एक ना अनेक उपक्रमांनी सीताराम मॅनेवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला। त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व पक्षातील नेते मंडळी, अधिकारी, पदाधिकारी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी यांनी शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं। हा वाढदिवस हे पहिला वाढदिवस नाही। सामाजिक कार्य संपूर्ण टोटल जे काही सामाजिक कार्य राहतात ते प्रत्येक वाढदिवसाला वेगवेगळे सामाजिक कार्य मी करत असतो। वाढदिवस हा केवळ एक हारतुरे किंवा कोणत्याही अशा याच्यानं साजरा होत नाही, तर ती एक माझी समाजावर माझ्यावर समाजाने एक जबाबदारी टाकली, या उद्देशाने मी समाजकार्य करत असतो। मी जरी राजकारणात असलो तरी माझा पिंड हा समाजकारणाचा आहे। जेव्हापासून मी राजकारणात आलो तेव्हापासून समाजकार्य हाती घेऊनच पुढे आलेलो आहे। सुरुवातीपासूनच मी समाजासाठी वेगवेगळ्या सेवा केलेल्या आहे। कोरोनाच्या काळामध्ये मी इतका आणीबाणीचा काळ असताना सुद्धा मी प्रत्येकांना ज्यांना जी मदत लागली ती मदत मी केली। दररोज लोकांना जेवण पोहोचण्याचं काम केलं, सर्व माझ्या मित्रमंडळामार्फत केलं। त्याचबरोबर मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे। वाढदिवसाचं मी वेगवेगळे शिबिर आयोजन केलेलं आहे। मी पाणी पुरवठा लोकांकरता करत असतो। सीताराम मॅनेवार हे थोडक्यात म्हणायचा उद्देश शिवसेनेच्या भिंड वाक्यासारखे आहे। 20% राजकारण, 80% समाजकारण करणारे व्यक्तिमत्व असणार शहरात। त्यांच्या माध्यमातून राजकारणापेक्षा समाजकार्याला अधिक महत्त्व दिले जाते। ते कुठल्याही प्रकारचं समाजकार्य असो, लोकांचे आरोग्यविषयी असो किंवा कुठल्याही अडीअडचणी असो, त्या ठिकाणी ते स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवतात आणि आपल्या माध्यमातून मदत घडवतात। त्यांनी यावर्षी आपला जो वाढदिवस साजरा केला, कुठल्याही प्रकारची बॅनरबाजी किंवा इतरत्र खर्च न करता एक सामाजिक कार्य घडावे, अन्नदान घडावे, रक्तदान, राष्ट्रीय राष्ट्रीय कार्य व्हावे। त्याचबरोबर समाजातल्या तळागाळातल्या गोरगरिबांच्या उपवर मुलांमुलींच्या विवाह लावून द्या, ही संकल्पना त्यांनी यावेळेस मांडली। कुठल्याही प्रकारचे भजन कीर्तनामध्ये हे करण्यापेक्षा त्यांनी म्हणले की आपण एक आगळा वेगळा उपक्रम यावेळेस राबवू आणि त्यांनी या माध्यमातून यावेळेस पहिल्यांदाच या ठिकाणी आपल्या वाढदिवसानिमित्त विवाह सोहळ्याचे आयोजन केलं आणि वसमत शहराचे कार्यसम्राट उपनगराध्यक्ष सीतारामजी मॅनेवार यांच्या वाढदिवसानिमित्त जे विवाह सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे, त्या विवाह सोहळ्याकरता 2 लग्न लावण्यात आलेले आहेत। त्या तसेच रक्तदान शिबिर व विविध उपक्रम राबविण्यात आले। या सर्व उपक्रमाकरता सीतारामदादा मॅनेवार मित्रमंडळाने खूप मोठे परिश्रम घेतलेले आहेत आणि सामाजिक कार्यातील हे सीतारामजी मॅनेवार यांचं योगदान म्हणजे खूप मोठे योगदान या शहराला पाहावयास मिळालेलं आहे। त्यांनी जे कोरोना काळापासून ते आजपर्यंत जे केलेले काम जे की कोणालाही लाजवेसं आणि उल्लेखनीय आहे। आज आमच्या दादा म्हणजे सीताराम दादा मॅनेवार हे आमच्या वसमत नगरीतले नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष होते। त्यांचा वाढदिवस हा दरवर्षी आज जो साजरा केलाय त्याचप्रमाणे होत आहे, पण दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करत असतो। कारण मागच्या वर्षी आम्ही रक्तदान शिबिर करून केला, त्याच्यामध्ये आनंद उत्सव करून सुद्धा पण केला आणि त्यामध्ये अन्नदान पण केलं। या वर्षी 2 जोडप्यांचं गोरगरीब जोडप्यांचं लग्न लावून दिलेलं आहे। हरिओम। यमुना प्रतिष्ठान वसमत, श्री सीताराम दादा मित्रमंडळ आणि समस्त मॅनेवार परिवार यांच्या विद्यमाने आज दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी बरगतच असे कार्यक्रम घेण्यात आले। यात सीतारामजी मॅनेवार यांचा जन्मदिवस अर्थात वाढदिवस 50 वर्ष होऊन गेले। आता 51व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे। पुढच्या वर्षी 51वा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत। पण यावर्षी सामुदायिक विवाह मेळावा, 2 लग्न, पहिलं
पहिला प्रयोग त्यांनी करून पाहिलेला आहे. 2 लग्न मिळालेले आहेत. पुढच्या वर्षी जास्तीत जास्त लग्न मिळतील अशी मी अपेक्षा करतो आणि आम्ही तसा प्रयत्न करणार आहोत. प्रतिनिधी नंदू परदेशी, वसमत, हिंगोली, NTV न्यूज मराठी.